फ्रेंड्स, वेलकम टू माय तुझ्या. बाळाला दूध बिस्किट खायला द्यायचं का, किंवा चपाती दूध, चपाती कुचकरून दूध हे खायला द्यायचं का? हुश. आयुष्यात काही चुका करायच्याच नसतात. त्यापैकी ह्या काही चुका आहेत. याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल की हे का नाही करायचं आणि कशासाठी नाही करायचं आणि याने बाळावरती काय काय साईड इफेक्ट होऊ शकतात, हे सगळं जर तुम्हाला जाणायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. 5 स्टेप मध्ये आपण हा व्हिडिओ डिवाइड केलेला आहे. या व्हिडिओच्या पाचही स्टेप तुम्हाला खूप व्यवस्थित माहिती असलं पाहिजे, म्हणजे काही चुका तुम्ही करणारच नाही. ज्या प्रॉब्ली सासू काय म्हणते, मम्मी काय म्हणते, माझे घरचे काय म्हणतात, त्याच्यामुळे तुम्ही करता. तर या चुका दुरुस्त कशा करायच्या? पहिली आणि महत्वाची गोष्ट, बाळाला दूध द्यायचं असतं का श्रेया? द्यायचं ना. या गाईचं दूध द्यायचं. तुम्ही बाळाला आईचं दूध देऊ शकता किंवा फॉर्म्युला मिल्क किंवा पावडरचं दूध देऊ शकता. याच्या पलीकडे तुम्ही बाळाला कोणतंही दूध देऊ शकत नाही. किती दिवस? 1 वर्षापर्यंत आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क हेच बाळाला अलाउड आहे. त्यामुळे जर तुम्हाला कुचकरून चपाती आणि दूध द्यायचं असेल तर ते आईच्या दुधात दिलं गेलं पाहिजे, तर तुम्ही गाईच्या दुधात नाही देऊ शकत. ही एक महत्वाची चूक आहे जी तुम्हाला करेक्ट करायची गरज आहे. पुढची महत्वाची गोष्ट, मग श्रेया बाळाला जेवण तर आपण सुरू करतो. हो, जेवण म्हणजे दूध बिस्किट नाही की नाही? चला, बिस्किट म्हणजे काय असतं जर समजून घेतो. श्रेया, आम्ही ना मल्टीग्रेनचे बिस्किट वापरतो, आम्ही नाचणीचे बिस्किट वापरतो, आम्ही गव्हाचे बिस्किट वापरतो. अर्ध्याच्या वरती जग पार्लेचे बिस्किट आणि दूध खाऊ घालते बाळा. बाबा रे, बिस्किट मध्ये मैदा असतो. जवळजवळ 60% मैदाच असतो, अगदी गव्हाच्या बिस्किटामध्ये. मैदा तुम्ही बाळांना चुकून पण देऊ शकत नाही, कारण ते पचवू शकत नाही, त्यांच्या आतड्यासाठी चांगलं नाही, त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी चांगलं नाही. म्हणून तुम्ही बाळांना मैदा देऊ शकत नाही. कोणत्याही बिस्किटमध्ये मैदा असतो. दुसरी गोष्ट, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर हे आपण देतो का बाळांना? देतो ना. आपण सोडा थोडा ऍड करतो जेव्हा आपण इडली बनवतोय बाळासाठी. बाकी सगळे इन्ग्रेडियंट घरचे आहेत. पण जे रेडीमेड पॅकेटमध्ये बिस्किट मिळतात त्याच्यात भरपूर सोडा, भरपूर बेकिंग पावडर, खंडीभर साखर. तुम्ही बाळाला साखर देऊच शकत नाही. आयडियली पहिली 2 वर्ष बाळाला साखर देऊ नये, पण पहिल्या 1 वर्षात तर चुकून पण नाही द्यायची. तुम्ही बाळाला साखर कशी काय देताय? म्हणजे साखर द्यायची नाही ती देतोय, सोडा बेकिंग पावडर ज्या प्रमाणात द्यायचं नाही ते देतोय, मैदा द्यायचा नाही तो देतो. आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे बेकरी आणि बिस्किट या दोन्हीमध्ये वापरलं जातं ते म्हणजे पाम ऑइल, डालडा. हे बाळाच्या ब्रेनसाठी चांगलं नाही, डायजेशनसाठी चांगलं नाही, न्यूट्रिएंट ऍब्झॉर्प्शनसाठी चांगलं नाही. बाळाचं कोलेस्ट्रॉल वाढतंय, बाळाचं उगीच वजन वाढतंय. माझं बाळ 3 बिस्किट दुधात डिप करून कुचकरून खातंय. कसलं? म्हणजे माझं पोट भरण्यासाठी कचरा खाल्ला तरी चालतो का? पण नाही चालत की नाही? आपण नाही देऊ शकत. माझं बाळ कुठे खातंय श्रेया? दात कुठे आहेत त्याला? दात लागत नाहीत खायला. खायला फक्त जबडा लागतो, हनवटी लागते आणि गाल लागतात. या 3 गोष्टी आहेत का तुमच्या बाळाकडे? हो, आहेत ना. खूप झालं. बस या 3च गोष्टी लागतात. त्याच्या पलीकडे काहीही लागत नाही. म्हणून या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की या सगळ्या गोष्टी सिक्वेन्स मध्येच बाळाला मिळाल्या पाहिजे. कोणता सिक्वेन्स? मैदा 2 वर्षानंतर. सोडा इडली वगैरे करत असाल तर टाकू शकता, अदरवाईज टाकायचा नाही. त्याच्या पलीकडे जाऊन पुढचा महत्वाचा इन्ग्रेडियंट जो खूप सारे लोक पाम ऑइल. उभ्या आयुष्यात जिवंत असेपर्यंत कधीही वापरायचं नाही. आणि तुम्ही जे गाईचं म्हशीचं दूध वापरताय, पातळ करून दूध वापरताय, ते 1 वर्षापर्यंत वापरायचं नाही. अरे बापरे, म्हणजे दूध बिस्किटातलं काहीच बाळाला द्यायचं नाही. अजून एक महत्वाची गोष्ट सांगते, दुधामध्ये बिस्किट कुचकरून जे आपण पेस्ट बनवून देतो ना, ते द्यायचंच नाही. बाळाला कोणतीही गोष्ट प्युरी फॉर्म मध्ये तुम्ही 6 महिन्याच्या पलीकडे नाही देऊ शकत, म्हणून द्यायचं नाही. ठीक आहे, मग आम्ही दूध चपाती देतो. कसलं दूध चपाती? दूध चपातीसाठी लोक चपाती कुचकरतात आणि मग ते दुधात भिजत घालतात आणि मग बाळाला खाऊ घालतात. नाही. बाळाच्या आयुष्यात ही मोमेंट फार महत्वाची असते. म्हणून बाळाला कुचकरलेली दूध चपाती खाऊ घालायची नाही. ते अलाउडच नाही. चपाती एक प्लेन सिरियल आहे. म्हणजे आपल्याकडे काय होतं माहितीये का, पूर्वीच्या काळी दुधाला हे संपूर्ण आहार म्हणलं जायचं. एक तर घरात गाई म्हशी यायच्या असायच्या, त्यांना आपण खूप प्रेमाने मोठं केलेलं असायचं. अतिशय प्रेमाने त्यांचं दूध काढलं जायचं. मग ते दूध गरम करून मग त्याचं
जे काही लोणी काढवायचे, तूप काढायचे, त्यामुळे ते खूप चांगलं दूध असायचं. खूप चांगलं लोणी असायचं. खूप चांगलं तूप असायचं. आत्ता आपल्याकडे गाया आणि म्हशा बांधलेल्या असतात. त्यांना काय केमिकलचे इंजेक्शन देऊन ते दूध काढलेलं असतं आणि ते दूध आपण बाळाला देतोय. आता दुधात काही आहे की नाही तो एक वेगळाच प्रश्न आहे. पण चपातीत फक्त सिरियल आहे. तुम्ही बाळांना वाढीसाठी काही देत नाहीये, डेव्हलपमेंटसाठी काही देत नाहीये. त्यांचं डोकं शार्प व्हावं म्हणून काही देत नाहीये. दूध चपाती म्हणजे काही अख्खी चपाती दुधात कुचकरून एक बाउलभर माझं बाळ खातंय. त्यानी फक्त एक गोष्ट होईल, बाळाचं वजन वाढेल बदाबदा. त्याची गरज नाही. बाळाच्या जेवणाच्या बाबतीत तुम्ही लोकं चुका नाही करू शकत. प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? इनिशियली आपण चुका करतो आणि मग आपण स्वतःच जगभराला प्रश्न विचारतो, "माझं बाळ खात का नाही?" माझं बाळ ना फारच चुजी एकदमच पिकी ईटर आहे. माझं बाळ ना काही गोष्टी खातच नाही, नुसतं थुंकून देतं. माझं बाळ फक्त 2-3 गोष्ट खातं, बाकी काहीच खात नाही. आपणच बाळाला त्या दिशेने घेऊन चाललोय, जेव्हा बाळं खाणारच नाहीयेत आणि जे आपल्याला अलाउडच नाहीये. जेवण हे पोट भरण्यासाठी नसतं. जेवणामुळे बाळाचं इंटेलिजन्स डेव्हलप होतं. जेवणामुळे बाळाचं डायजेशन डेव्हलप होतं. जेवणामुळे बाळाचं न्यूट्रिशनचं जे ॲब्झॉर्प्शन होतं, ते डेव्हलप होतं. जेवणामुळे बाळाची मोटर स्किल डेव्हलप होते. जेवणामुळे बाळाचं स्पीच म्हणजे बोलणं डेव्हलप होतं. जर तुम्ही जेवणातच चूक केली तर ते नाही चालणार. या झाल्या काही सायंटिफिक गोष्टी. याच्या पलीकडे पण काही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. चला, तुम्हाला खिचडी आवडते का? मी आज काय बनवणार? खिचडी. उद्या काय बनवणार? खिचडी. परवा काय बनवणार? खिचडी. दूध बिस्किट देणारी लोकं मी दररोज दुपारी दूध बिस्किट खाताय. तुम्ही खाणार आहे का माणूस म्हणून? नाही खात की नाही? मग सायकॉलॉजिकली काही गोष्टी तुम्हाला स्वतःसाठी पण समजण्याची गरज आहे. जी गोष्ट मी करत नाही, ती गोष्ट माझं पिल्लू एवढ्या आनंदाने कसं काय करू शकतो? म्हणून बाळाच्या इंटेस्टाईन, डायजेशन, बॉडी आणि डोक्यासाठी अशा चुका करायच्या नाही. बाळाला प्रॉपर सॉलिड फूड इंट्रोडक्शन करा. जर तुम्हाला त्याच्यासाठी माझी मदत पाहिजे असेल, तर आपण 6 महिन्याचा कोर्स घेतो. 6 महिन्यापर्यंत आम्ही तुम्हाला मदत करतो बाळाचं सॉलिड फूड सेट करण्यासाठी आणि ते करून घेऊयात ना आपण. एकदाच काय ते होऊन जाऊ दे. बाळाला चांगल्या सवयी लावण्यासाठी माझ्याकडून जे काही कष्ट करायचे आहेत, ते करून टाका तुम्ही लोकं. डोक्याला, जीवाला, मनाला त्रास होत नाही फ्युचरमध्ये. कारण बाळाला फूडच्या बाबतीत चूजी बनवण्याचं काम हे जेवण नाही करत, हे आई-वडील करतात. आणि त्या चुका तुम्ही टाळल्याच पाहिजेत. लक्षात येतंय? हा व्हिडिओ तुम्हाला ओरडण्यासाठी नाहीये. हा व्हिडिओ तुम्हाला हे सांगण्यासाठी आहे. आपण चपाती, भाजी, वरण-भात खाणारी लोकं आहोत. इडली, डोसा, सांबर, चटणी खाणारी लोकं आहोत. अंडा, ऑमलेट, चिकन खाणारी लोकं आहोत आणि फळं आणि भाज्या खाणारी लोकं आहोत. तर आपल्या बाळांनी ते का खावं जे आपण खात नाही? आपल्या बाळांनी ते खावं की नाही जे आपण खातो? म्हणून आपण त्यांच्यासारखं प्युरीने खातात, त्यांना आपल्यासारख्या जेवणाकडे कसं घेऊन यायचं? ही जर्नी तुम्ही शिकणं खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणून त्याच्यासाठी कष्ट करा. मी इथे WhatsApp नंबर टाइप करतेय. तुम्ही त्या WhatsApp नंबरवरती सॉलिड फूड असा जर मेसेज केला, ते मी तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवून देईल. थँक सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून आम्हाला कळवा, तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा वाटला. Have a great time. Take care. Bye bye.